दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते। या तिथीला छोटी दिवाळी किंवा रूप चौदस असंही म्हणतात। या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळात यम दीपदान करण्याची परंपरा आहे। यंदा नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबर सोमवार या दिवशी आली आहे आणि या दिवशी आपण सर्वांनी सकाळी उठून ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंग स्नान करायचं आहे। बघा, दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी येत असते। या दिवशी महिला पुरुष घरातील सर्वांनी अभ्यंग स्नान करायचं आहे आणि हे स्नान करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे। यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहेच, त्याचबरोबर आपले काही शत्रू असतील हे शत्रू देखील यामुळे निघून जाणार आहे आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण हे देखील पॉझिटिव्ह होणार आहे। बघा, कोणतीही पूजा करताना अगोदर आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणं महत्त्वाचं आहे। आपल्यात असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा निघून जाणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे। पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासूर राक्षसाचा वध करून 16,000 स्त्रियांना मुक्त केले होते, म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात। या दिवशी यमराजाची पूजा दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी केली जाते, तर श्रीकृष्णांची आराधना सौंदर्य, तेज आणि पापमोचनासाठी केली जाते। या दिवशी लावलेला यमाचा दिवा अकाली मृत्यूची भीती दूर करतो असा एक धार्मिक समज आहे। तर पहा, आपल्याला अभ्यंग स्नानाच्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि ह्या मुहूर्तावर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही स्नान करायचं आहे। या दिवशीचा ब्रह्म मुहूर्त हा पहाटे 4:44 ते 5:34 आहे। या दिवशी अंघोळीचा म्हणजेच या दिवशी अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:13 ते 6:25 दरम्यान असणार आहे। आपल्याला शक्य झाल्यास आपण या वेळेमध्ये अभ्यंग स्नान करायचं आहे, कारण या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंग स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं। आता पहा, अंघोळीच्या पाण्यात आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहे। सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। प्रत्येक वस्तू ही अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे याने काही ना काही फायदे आपल्याला होत असतात। यानंतर आपल्याला पंचगव्य अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। जर का तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल देखील तुम्हाला 1 चमचा अंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे। बघा, दिवाळीमध्ये आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना सुगंधी उठणे अंगाला चोळून लावून याने अंघोळ करत असतो। तर आपल्याला देखील या पद्धतीने उठणे देखील आपल्याला लावायचे आहे आणि आपल्याला अंघोळ करत असताना सोमवार असल्यामुळे आपल्याला गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपल्याला अंघोळ करायची आहे। धन्यवाद।